हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. तर आज होता सोमवार, तर आमच्या सौची पूजा करायची होती. तर मग इथे मी लवकर उठून तयारी करत होते आणि हे पण उठलेले होते सकाळी. यांना चहा वगैरे दिला, पण आमची सौ अजून झोपलेलीच होती. बघा किती छान झोपलं आहे आमचं गोडबाळ. आणि त्याच्यानंतर ना सकाळी 7 वाजता आम्हाला पाणी पण येतं. मग पाणी पण भरायला घेतलं. सगळी घरातली कामं आवरून जायचं होतं मला, कारण पूजा 1:30 वाजेपर्यंत चालणार होती. सगळ्यात आधी तर देवपूजा मी करून घेतली होती आणि त्याच्यानंतर ना बाकीच्या तयारीला लागले. मग सकाळी सकाळी ना पूजेची तयारी चालू होती, धावपळ सुरू होती. फुलं, पान, दुर्वा, बेल असं सगळं सामान आणायला गेलेले होते. दही वगैरे पंचामृत करायला. आणि इथं मी ना कणकेचे दिवे बनवत होते. 17 दिवे बनवायला सांगितलेले होते, तर मग ते दिवे बनवत होते. आणि ही ना आमची मावशी आलेली होती, म्हणजे माझ्या मुलांची मावशी, माझी लहान बहीण आहे. इथं जवळच राहते ती, नाशिक रोडला. मग मी तिला बोलवून घेतलं होतं थोडंसं मदतीसाठी. त्याच्यानंतर सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि आम्ही स्वतः रेडी झालो. तर बघा आमची सौ अशी काही रेडी झालेली होती मस्त. तिला असं न्यू ड्रेस वगैरे घातला ना खूप छान वाटत असतं, म्हणजे अजिबात त्रास देत नाही असे नवीन कपडे वगैरे घातल्यावर. तिला खूप मस्त वाटतं. आणि हे बसलेले होते मोबाईल पाहत, कारण थोडासा वेळ होता जायला. आणि आमची मावशी पण इथं रेडी होत होती. आमची म्हणजे माझी लहान बहीण रेडी होत होती. आणि त्याच्यानंतर मग मी दरवाजे वगैरे लावून घेतले आणि पूजेला निघालो. 9:30चा टाईम दिलेला होता आम्हाला, तर 9 वाजता घरातून निघालो होतो. जवळच होतं, गाडीवर सुद्धा जाणार होतो, त्याच्यामुळं मग काही इतका वेळ लागणार नव्हता. आणि तिची मावशी येत नव्हती ना इथं, म्हणून ती पण निघत नव्हती तिथून. त्याच्यानंतर आम्ही आलो आणि आम्ही बाईकवरच जाणार होतो. खूप जास्त जवळ आहे आम्हाला, काही लांब नाही. इथं सिद्धेश्वर मंदिर दही पुलावर, ज्यांना कोणाला माहीत असेल ना दही पूल सिद्धेश्वर मंदिर, त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि मग चाललेलो होतो आम्ही गंगेवरून. गंगेला पाणी पण खूप जास्त कमी केलेलं आहे आता सध्या, खूप जास्त घाण झालेली होती म्हणून. त्याच्यानंतर आम्ही इथं पोहोचलो मंदिरामध्ये. पिशवीमध्ये सगळं पूजेचं सामान वगैरे घेऊन आलेलं होतं. मावशीला मी खास त्याच्यासाठीच बोलवलेलं होतं, म्हटलं मदत होईल तेवढीच, मला एकटीला एवढं सगळं करणं होत नाही, मुलं पण सांभाळावे लागतात म्हणून. त्याच्यानंतर तिथं गेल्या ना मी लगेच जे पिशवीतलं सामान होतं ते खाली काढलं आणि तयारी करायला सुरुवात केली. आणि आमचं हे गुणी बाळ बघितलं ना तुम्ही, किती छान बसलेलं होतं पूजेसाठी. त्याच्यानंतर इथं पूजा वगैरे सुरू झाली. पूजा वगैरे केली आणि थोडासा ब्रेक दिला होता त्यांना चहा वगैरे प्यायचा होता ब्राह्मणांना, त्याच्यामुळे इथं थोडा वेळ बसलो होतो आम्ही सगळे, पाय पण मोकळे करायला. आणि त्याच्यानंतर परत पूजा सुरू झाली. ही कमीत कमी 3 तास चालू होती ही पूजा. 9:30 ते 1 पर्यंत चाललेली होती ही पूजा. त्याच्यानंतर हवन वगैरे झालं, पूजा वगैरे झाली सगळं, आणि प्रसाद वगैरे दिला. त्याच्यानंतर सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि घाईघाईमध्ये प्रसादाचा व्हिडिओ राहून गेला काढायचा माझ्याकडून. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरी यायला. तर मग खूप काही पाहुणे नव्हते, पण मग आमचे जेवढे नाशिकमध्ये राहतात जवळजवळ त्यांनाच बोलवलेलं होतं फक्त. आणि मग आम्ही खाली आलो आणि घरच्यांना बाकीच्यांना ना, त्याच्यानंतर ना मग एवढे सगळे पाहुणे असल्यामुळे बाईकवर शक्य नव्हतं. मग यांना रिक्षा करून दिली, यांना रिक्षात बसून दिलं. आणि आमची सौला मावशीसोबतच पाहिजे असते, त्याच्यामुळे ती तिच्यासोबत गेली आणि मी आणि हे नंतर मग बाईकवर मागून आलो. त्याच्यानंतर ना आम्ही आलो घरी आल्यानंतर तिला ना त्यांनी पाणी दिलेलं होतं, त्या पाण्याने आंघोळ घालायला लावली होती आणि तिचं औक्षण करायला लावलं होतं. तर मग इथं मी ते करून घेतलं आणि असा केला दिवसाचा शेवट. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, असा केला दिवसाचा शेवट आम्ही. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.